हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? तर मी केले होते बटाट्याचे पराठे. एकदम पटकन आणि झटपट असे होतील असे बटाट्याचे पराठे केलेले. अशा मुलांना सकाळच्या टिफिनमध्ये द्यायला आपल्याला गडबडीमध्ये पटकन असे बनवता येतील ना, तशा प्रकारे बटाट्याचे पराठे मस्त असे झालेले एकदम एकदम खरबूज भाजलेले असे आणि त्याच्यावर असं दही आणि चटणी असेल तर अजूनही चांगले लागतात. तर चटणी मी घरी बनवलेली आणि त्याच्यावर बटर बटर पण असं घातलं ना का चांगले लागतात खायला. तर मी कसे बनवले ते तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. तर त्यासाठी 5 बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतलेले आणि त्याला अशी सोलून घेते. सोलून घेऊन त्याला आता मी किसून घेते. किसणीवर असं किसून घ्यायचे. म्हणजे किसणीची मोठी साईज असते ना, त्या साईजवरून सर्व असे किसून घेते. हे बघा मी किसून घेतले सर्व. आता त्याच्यानंतर एक कांदा कापून घेतला. असं बारीकसर कांदा कापायचा, मोठा नाही कापून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर कोथिंबीर कापली, थोडीशी कोथिंबीर घेतली, ती पण घालून घेते. आणि हे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा केला, म्हणजे मिक्सरला लावून त्याची जाडसर अशी वाटून घेतलं आहे, एकदम बारीक असं नाही केलं आहे. ते पण घालून घेतले. आणि त्याच्यानंतर थोडे मसाले घालते. तर गरम मसाला, लाल तिखट, थोडा हळद आणि जिरे पावडर. तर हे पण सर्व घालून घेते. त्यानंतर 1 चम्मच मी ओवा घालते. ओव्याने जरा टेस्ट पण चांगली येते. तर हे बघा 1 चम्मच असं घालून घेतलं आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. तुम्हाला किती चवीप्रमाणे मीठ घालतात त्याप्रमाणे मीठ घाला. आणि त्यामध्ये मी अर्ध लिंबू पिळून घेतले. त्यामुळे तुम्ही लिंबूऐवजी आमचूर पावडर किंवा चाट मसाला असेल ना ते पण घालू शकता. मी लिंबू पिळलं अर्ध. आणि सर्व हे ना मिक्स करून घ्यायचे. हाताने असे सर्व एक मिक्स करून घ्यायला पाहिजे. हे बघा मिक्स केलं आहे. आता त्यामध्ये ना मी गव्हाचं पीठ घालते. तुम्हाला किती पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता. आणि त्यामुळे ना मी 2 चम्मच ना बेसन टाकते. बघा बेसनमुळे ना चांगली असं टेक्स्चर येतं त्याला आणि चांगली चव पण चांगली लागते. तर सर्व हे ना पहिलं मळून घ्यायचं. पाणी घालायच्या अगोदर सर्व ना हाताने असं सर्व मळून घ्यायचे. नंतर आवश्यक असेल तरच त्यामध्ये पाणी घालायचं. तेव्हा थोडं मी पाणी टाकलं आहे आणि थोडं थोडं करून थोडंसं तुम्हाला किती पाणी पाहिजे त्याप्रमाणे मळून घ्यायचं. जास्त पण पाणी नाही लागत. हे बघा अर्धा ग्लासमध्ये पाणी सर्व मी मळून घेतलं. त्यामुळे थोडंसं मी तेल घालते. 1 चम्मच असं तेल घालून पुन्हा असं मळून घ्यायचं. ते 5 मिनटं असं मळून घ्यायचं तेल घातल्यानंतर. बघा मळून घेतलं आणि आपण ते करायला घ्यायचे. लगेच करायला घ्यायचं, ठेवायचं नाही ते, नाहीतर त्याला असं पातळ होतं ते आपलं पीठ. तर गॅसवर मी तवा ठेवला गरम करायला. आता ह्या मीडियम साईजचा गोळा घ्यायचा. जास्त मोठा पण नाही आणि बारीक नाही, मीडियम साईजमध्ये गोळा करून घ्यायचा आणि त्याला असं सुकं पीठ लावून घ्यायचं पहिलं. आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं. आपण चपाती कशी लाटतो त्याप्रमाणे आपण असं गोलसर असं लाटून घ्यायचं. अशी पातळ ठेवायचं, जास्त जाड नाही ठेवायचा. चारही साईडने असं लाटून घ्यायचं. हे बघा आता तवा पण गरम झाला आहे, त्यामध्ये आता भाजून घेते. थोडी कच्ची असतात परतून घ्यायची, जास्त अशी भाजून नाही द्यायची. तर कच्ची असताना मी परतून घेतली. आणि लावण्यासाठी तूप घेतलं आहे. तुम्हाला तेल किंवा तूप असं काही पण लावू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. आणि गॅस मिडियमच ठेवायचा, जास्त फास्ट पण आणि कमी पण नाही ठेवायचा. मिडियम गॅसवर खरबूज झाल्यावर भाजून घ्यायचे लालसर होईपर्यंत. तर एक साईड भाजते आहे.
एक साईड आपली भाजून आहे, त्यावर तूप लावते. पराठा भाजल्यानंतर किंवा चपाती किंवा करतो आपण भाजल्यानंतर त्यावर तूप लावून घ्यायचं. नाहीतर पहिली कच्ची असेल तर तूप लावलं तर त्यावर भाजत नाही, ती व्यवस्थित कच्ची राहते. दोन्ही साईडने आपलं खरबूस असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. असे खायला पण चांगले लागतात खरबूज अशी लालसर होई झाली तर. हो भाजला आहे तर मी काढून घेते. मग पुन्हा एकदा दाखवते. हो गॅस मिडियमच ठेवला आहे. मीडियम गॅसवरच सर्व असे भाजून घेते. असं चारही साईडने गोल गोल करून ना त्याला भाजून घ्यायचं, असं सर्व साईडने फिरून फिरून त्याला. भाजला आहे, वरती तूप लावते. असे बनवले पटकन असे होतात, झटपट होतात असे. असे भाजून अशा प्रकारे मी सर्वही भाजून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. हे बघा असे सर्व मी भाजून घेतले. एकदम चांगले आले आहेत, मस्त आले आहेत, एकदम मऊसर झाले आहेत. हे बघा अशा प्रकारे तुम्ही करा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. तर दही आणि त्याच्याबरोबर चटणी, पराठा हा दहीबरोबरच चांगला लागतो खायला. हे बघा तयार झाले आपले बटाट्याचे पराठे, झटपट असे बटाट्याचे पराठे. थँक्यू.